नमस्कार, मी अनिता पाध्ये प्रोडक्शनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मायाजाल सिरीज सुरू आहे। आनंद विषयी मी बोलते आहे। गेले 2 एपिसोड, आजचा हा आनंदचा 3रा एपिसोड आहे। पण मला खात्री आहे की तुम्ही निराश होणार नाहीत किंवा बोर होणार नाहीत की अरे ही आनंद बद्दल आपल्याला किती वेळ सांगते आहे का, अशा घटना घडल्या आणि असा अजरामर चित्रपट बनला तर त्या तुम्हाला ऐकायला खूप आवडतील। जॉनी वॉकर यांची या चित्रपटामध्ये एक छोटीशी भूमिका होती का चित्रपट पूर्ण तसं बघितलं तर गंभीर विषयावर होता, कॅन्सर सारख्या। आणि त्या काळात तर कॅन्सर वरती गोळ्या सुद्धा नव्हत्या आणि बाकीचे पण काही साधनं नव्हती की त्यातली त्याचा जो दहन आहे त्याचं ते कमी करण्यासाठी किंवा काही एक व्यक्तिरेखा असणं गरजेचं होतं की ती थोडीशी लोकांना हसवते, प्रेक्षकांना। तर त्याच्यासाठी जॉनी वॉकर त्या काळामध्ये नंबर 1 चे विनोदी कलाकार मानले जायचे आणि एका वेगळी भूमिका होती। म्हणजे मेहमूद सुद्धा त्या काळामध्ये विनोदी कलाकार म्हणून आले होते। मात्र ही अशी भूमिका होती की जो एक रंगकर्मी आहे, गुजराती रंगभूमीवरती काम करतो। विनोदी भूमिका असली तरी त्याच्यामध्ये असा ठहराव आहे, तो मॅच्युअर्ड आहे। जॉनी वॉकरना बोलवलं तर जॉनी वॉकरनी भूमिका ऐकली आणि ते म्हणाले की माझी फारच छोटी भूमिका आहे। म्हणजे जर तुम्ही चित्रपट बघितला तर मला असं वाटतं 3-3.5 सीन्स असतील जॉनी वॉकर यांच्या वाट्याला आलेले। त्यांनी दिले की मला एवढी छोटी भूमिका तुम्ही माझी कशी काय मला तुम्ही आता ऑफर करता। मात्र गुलजारने त्यांना सांगितलं की बघा जॉनी भाई, मी तुम्हाला हमी देतो की तुमची भूमिका जरी छोटी असली तरी सुद्धा लोक तुमची भूमिका लक्षात ठेवतील आणि तुमची भूमिका अजिबात तकलादू नसेल, ती वेटेज अशी एक भूमिका आहे। हा जो विनोदी व्यक्तिरेखा जी आहे, ईसाभाई सुरतवाला त्यांच्या त्या कॅरेक्टरचं नाव होतं, तर ती भूमिका आहे ना, ती नुसतं एक हास्य कलाकाराची भूमिका नाहीये। तो नंतर प्रेक्षकांना रडवतो शेवटच्या सीन मध्ये। तेव्हा तुमची भूमिका आहे ना ती अशी, जसं मी म्हटलं की त्याला एक मॅच्युअर्ड लेवल ची आहे, तर तशी आहे। आणि ही मी हमी तुम्हाला देतो की तुमची भूमिका वाया जाणार नाही। तर आता तुमचा निर्णय आहे। तर एवढं आता गुलजार सारख्या मोठ्या लेखकांनी असं सांगितल्यामुळे जॉनी वॉकर म्हणाले की ठीक आहे, पण मग तुम्ही असं करा, माझं नाव तुम्ही पाहुणे कलाकार म्हणून द्या, सरळ जे क्रेडिट येतं त्याच्यामध्ये देऊ नका। मग झालं ते, जॉनी वॉकर यांची एंट्री झाली चित्रपटामध्ये। मग दारा सिंगना एक छोटी भूमिका देण्यात आली पहिलवानची। दुर्गा खोटेंनी मान्य केलं एक छोटी भूमिका, ज्या हिरोईनची आई आहे, जी भास्कर डॉक्टर बॅनर्जीच्या हिरोईनची आई, तर ती भूमिका त्यांनी स्वीकारली। अशी सगळी कलाकारांची तर सगळे जे होते त्यांची जुळवाजुळवी झाली। या चित्रपटामध्ये ललिता पवार यांची फार चांगली भूमिका होती, मॅट्रन दाखवलेल्या त्या हॉस्पिटलच्या। ललिता पवार यांना घ्यायचं कारण पण मी सांगते तुम्हाला की अनाडीमध्ये त्यांनी डिसाची भूमिका केली होती। ख्रिश्चन एक बाई आहे वयस्कर, जिच्या घरी हिरो म्हणजे राज कपूर राहत असतात आणि जी बाई अशी आहे की जी वरून फणसासारखी आणि आतून एकदम कोमल मनाची आहे। तर ललिताबाई इतक्या जन्मजात अभिनेत्री होत्या, इतकी बॉर्न ऍक्ट्रेस होती ना की आपल्याकडे त्यांची जेवढी कदर व्हायला पाहिजे मला असं वाटतं ती केली गेली नाही। परंतु ललिताबाईंच्या त्या अभिनयाने ऋषिदा इतके प्रभावित झाले होते की जेव्हा आनंदमध्ये त्यांनी पटकथामध्ये हे मॅट्रनचं जे कॅरेक्टर आहे ते बिमल दत्तानी टाकलं गुलजारजीनी, तर तेव्हा त्या भूमिकेचा म्हणजे जेव्हा पहिल्या त्यांच्या डोळ्यासमोर नाव आलं होतं ते ललिताबाईंचंच होतं आणि ललिताबाईंनी ती भूमिका फार सुंदरपणे साकार केली। आता संगीताची वेळ आली की संगीताचं काय करायचं, तर गुलजार याच्यामध्ये संवाद लेखन करत होते म्हणून या चित्रपटामधलं जे गाणं आहे राजेश खन्नाच्या तोंडी की मैंने तेरे लिए ही 7 रंग के सपने सजे, तर ते जे गाणं आहे ते त्यांनी आधीच लिहून घेतलं होतं। मग त्याच वेळेला असं झालं ना की एक दुसऱ्या चित्रपटाची मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते, कारण ती ह्या आनंदशी निगडीत आहे। ह्या चित्रपट आनंदची जुळवाजुळवी सुरू असतानाच्या 2-3 वर्ष आधी असं झालं होतं की बासू भट्टाचार्य एक चित्रपट करणार होते
आणि त्या चित्रपटाचे संगीतकार होते सलील चौधरी. आणि सलीलदांची ज्या पत्नी सविता, दुसरी पत्नी, त्यांच्या दोन्ही पत्नींशी माझे खूप चांगले संबंध राहिलेले आहेत सलीलदांचे. आणि सलीलदांशी सुद्धा माझे खूप चांगले संबंध होते. जेव्हा मी सलीलदांवरती एपिसोड करेन तेव्हा निश्चित त्यांच्या या सगळ्याविषयी बोले. अंतरा त्यांची मुलगी आहे, तिच्याशी माझे आजही चांगले संबंध आहेत. ती कलकत्त्याला असते, मात्र आजही आमचे चांगले संबंध आहेत. तर सलीलदा त्या चित्रपटाचे संगीतकार होते. आणि सलीलदांची जी पत्नी सविता, तर गीतकार योगेश, सविताजी त्यांना भाऊ मानत असत. आणि योगेशजी त्यावेळेला खरंच स्ट्रगल करत होते. म्हणजे त्यांनी साखी रॉबिनहूड नावाच्या चित्रपटामध्ये गाणी लिहिली होती. त्यातलं ते एक सुमन कल्याणपूरकर आणि मन्ना डे यांचं गाणं आहे, तुम जो आओ तो प्यार आता. हे फार गाणं आजही हिट आहे. तर ते योगेशजींनी लिहिलं होतं. त्यांचं पारस म्हणीतलं गाणं त्यावेळेला हिट झालं होतं, हसता हुआ नूरानी चेहरा. मात्र त्यांना जे प्रामुख्याने जे चित्रपट मिळत होते ना, ते कॉस्ट्युम चित्रपट मिळत होते किंवा स्टंट चित्रपट मिळत होते, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने दारा सिंग भूमिका करत होते. तर हा बासू भट्टाचार्यांच्या चित्रपटासाठी सलीलदांनी योगेशना पाचारण केलं की तुम्ही या चित्रपटाची 3 गाणी आहेत ती तुम्ही लिहा. आणि त्याच्यामध्ये त्यातली 2 गाणी त्यांनी लिहिली योगेशजींनी आधी, आणि ती मुकेश यांच्या आवाजामध्ये रेकॉर्डिंग झालं त्याचं, कारण तोही कमी बजेटचा चित्रपट होता, त्यामुळे मुकेशजींना त्याच्यामध्ये घेतलं होतं. आणि असं झालं की त्या काळामध्ये बासू भट्टाचार्य हे इंदिरा गांधी, तत्कालीन आपल्या पंतप्रधान होते आपल्या देशाच्या, त्यांच्यावरती एक डॉक्युमेंटरी करत होते. आणि त्या डॉक्युमेंटरीच्या निमित्ताने चित्रपटाचं शूटिंग सुरू होण्यापूर्वी ते दिल्लीला गेले काही शूटिंग करण्यासाठी. आणि ते जेव्हा परत आले काही महिन्याभराने, तेव्हा आनंद गडवानी निर्माता त्या चित्रपटाचा होता, तर तो आनंद गडवानी आणि बासू भट्टाचार्य यांचे काहीतरी वादिवाद झाले. बरं, बासू भट्टाचार्य यांचे आपल्या निर्मात्यांबद्दल नेहमीच वादिवाद झाले आणि त्यांनी अनेक चित्रपट सोडले किंवा मध्ये सोडून गेले. मी तिसरी कसम विषयी बोलेन तेव्हा हा सगळा किस्सा मी सांगेन. तर त्याच्यामुळे ती वादावादी दोघांमध्ये झाली आणि बासू भट्टाचार्यांनी सांगितलं की मी हा चित्रपट करणार नाही. त्याच्यामुळे त्या चित्रपटाचं भवितव्य जे आहे ते सगळं प्रश्नचिन्ह त्याच्यावरती निर्माण झालं. गाणी तर रेकॉर्ड झाली होती, तर आता ते गाण्याचं सगळं आहे खर्च आणि ते सगळं तो निर्माता द्यायला तयार होईना की अरे बाबा झालंय पण आता आमचं काही हे नाहीये, पिक्चर डब्यामध्ये आता जात आहे, तर बघूया नंतर मी तुम्हाला पैसे देईन वगैरे. तर सलीलदांनी एक दिवशी त्यांना फोन आला, LB लक्ष्मण ज्यांनी अन्नदाता वगैरे खूप चांगले चांगले चित्रपट बनवले, निर्माता होते चांगले ते. तर त्यांचा फोन आला की सलील तू माझं एक मी चित्रपट बनवतोय तर त्याचं संगीत तू दे. तर सलीलदा म्हणाले की ठीक आहे मी लक्ष्मणजी मी तुमच्या पिक्चरला संगीत देईन, पण माझ्याकडे ना 2 गाणी आता तयार आहेत, तर मी तुम्हाला आधी ती ऐकवतो मुकेशजींच्या आवाजामधली, आणि तुम्ही बघा त्यातलं गाणं जर का ती तुम्हाला आवडली तर ती गाणी तुम्ही घ्या, मग बाकीचे 1-2 गाणी करायची असतील. का छोट्या बजेटमध्ये ना जास्त गाणी पण नसतात, एक 3 किंवा फार तर फार 4 गाणी असतात, त्याच्यापेक्षा जास्त गाणी नसतात. तर ते मग आपण पहिले तर उरलेली 2 गाणी किंवा एखादं गाणं आहे ते नंतर करूया. LB लक्ष्मणनी जेव्हा ती गाणी ऐकली 2, त्याच्यामधलं होतं की नैन भरे एका गाण्याचे शब्द होते, दुसऱ्या गाण्याचे शब्द होते कहीं दूर कहीं दिन ढल जाए. ही 2 गाणी जेव्हा लक्ष्मणजींनी ऐकली तेव्हा त्यांनी सांगितलं की ठीक आहे ही दोन्ही गाणी छान आहेत, तर तुम्ही मला ती द्या, याचे पैसे मी तुम्हाला देतो. आता लक्ष्मणजी आणि ऋषिकेश मुखर्जी यांचे खूप मैत्रीचे संबंध, आणि ऋषिदांनी त्यांची भेट झाली 2-4 दिवसांनी, नेहमी होत असे वरच्यावर दोघं गप्पा मारायला भेटत असत. तर लक्ष्मणजींनी सांगितलं की अरे मी आता एक चित्रपट बनवायचं जरा घाट घालतोय, अन्नदाता नाव आहे त्याचं, अनिल धवन आणि जया भादुरी यांची जोडी आहे त्याच्यामध्ये, आणि तर तू ना त्याची 2 गाणी सलील चौधरीनी मला दिलेली आहेत, ती गाणी फार सुंदर आहेत, तर मी तुला ती ऐकवतो गाणी. म्हणून लक्ष्मणजीने ऋषिदांना ती 2 गाणी ऐकवली. ती 2 गाणी ऐकल्यानंतर ऋषिदा म्हणाले की दोन्ही गाणी मला द्या, माझा चित्रपट आता जो आहे ना आनंद, त्याच्यामध्ये तो कॅन्सरग्रस्त आहे, तर ही दोन्ही गाणी जरा सॅड आहेत, तर तुम्ही मला ना ही दोन्ही गाणी द्या.
तर म्हणे नाही नाही मला ही दोन्ही गाणी आवडली, मी तुला ऐकवायला आता फक्त सांगितली, ऐकवली तुला ती, किंवा गाणी बघ किती छान केली आहे सलीलदाने, तर त्याच्यासाठी तू लगेच तुला 2 गाणी ही सगळी पाहिजे तर मी तुला देणार नाही. अरे दोघांची अरेतुरीची भाषा होती, इतके जवळचे मित्र होते. तर ऋषिदा म्हणाले बरं असं असं काय करतो लक्ष्मण, मला दे ती गाणी. तर बरं चल तू आग्रह करतोयस ना, तर मी तुला एक गाणं देतो आणि मी तुला सांगतो की तू निवड तुला कुठलं गाणं हवं असेल तर. तर ऋषिदाने कुठलाही विचार न करता सांगितलं की कहीं दूर दिन जब ढल जाए हे गाणं मला दे. माझा जेव्हा नायक आहे तो उदास होतो, एकटा आहे, आणि जो उदास होतो ना तेव्हा हे गाणं गाईल, तर हे मला गाणं दे. लगेच लक्ष्मणजी म्हणाले ठीक आहे, हे मी तुला गाणं देतो. आणि ते दुसरं जे गाणं आहे ते अन्नदात्तामध्ये यूज केलेलं आहे, नैना बरे. त्याचे पैसे तर योगेशजींना मिळाले नव्हते. त्याच्यानंतर ऋषिदाने सलीलदाने सांगितले की अजून एक गाणं ना माझ्या चित्रपटामध्ये हवं आहे, तर ते हिरोईनचं गाणं आहे. सलीलदाने ना एक गाणं केलं होतं मोनो लागेना, हे लताबाईंच्याच आवाजामध्ये बंगाली भाषेमध्ये रेकॉर्ड ऑलरेडी केलं होतं. तर त्यांना असं वाटलं की अरे हे जे माझंच गाणं आहे, माझीच चाल आहे, तर त्याच्यावरती एक मी हे करतो, हिंदी गाणं जे आहे ते योगेशकडनं लिहून घेतो या आनंदसाठी. म्हणून त्यांनी योगेशने सांगितलं की हे मोनो लागेनाची हे आहे कॅसेट आहे, ती ऐक आणि त्याच्यावरती हिंदी शब्द लिही, मला हे गाणं आपल्याला रेकॉर्ड करायचंय. म्हणून योगेशजींनी त्याच्यावर गाणं केलं. मात्र ऋषिकेश मुखर्जींना पण तेच गाणं, बघा योगायोग कसा असतो, ऋषिकेश मुखर्जींच्या डोक्यामध्ये पण तेच गाणं होतं की सलीलदाचंच हे गाणं आहे आणि सलीलदांच्याच गाण्यावरती, म्हणून त्यांनी डायरेक्ट गुलजारला सांगितलं होतं की तू गाणं लिह याच्यावरती. म्हणून सेम सिच्युएशन वरती गुलजारनी सुद्धा ते गाणं लिहिलं होतं. आणि त्या गाण्याचं जे आहे की जिया जाए ना, जे गाणं आहे लताबाईंनी गायलेलं, जे सुपर डुपर हिट आहे, ते शब्द होते गुलजारजींचे. आणि मेरे मन कुछ अशा पद्धतीचं योगेशजींनी ते शब्द लिहिले होते. तर जेव्हा योगेशजींनी ते गाणं लिहून सलीलदांकडे गेले, तेवढ्यात त्यांना फोन आला ऋषिकेश मुखर्जींचा की अरे ते गाणं आपल्याला रेकॉर्ड करायचं, ते मी गुलजारकडनं लिहून घेतलेलं आहे. तर सलीलदा म्हणाले की तुम्ही एक तर मला सांगितलं पण नाही की तुझ्या गाण्यावरनं मी गुलजारना गाणं लिहायला सांगितलंय, आणि या योगेशकडनं मी लिहून घेतलं होतं गाणं. आता जे तुम्ही म्हणताय की गुलजारजी तर म्हणजे मोठं नाव आहे योगेशपेक्षा, तर आपण त्यांचंच गाणं ऐकू वापरूया, तेच रेकॉर्ड करूया, पण या मुलाची मेहनत फुकट गेली ना. तर ऋषीदा म्हणाले अरे तू असं काय करतो सलील, हे तू ना त्याला त्या मुलाला पाठव पुन्हा, मी त्याचे ना पैसे देतो की चल जाऊ दे की त्याने गाणं लिहिलं ना, मी त्याचे पैसे देतो. तर योगेशजी पुन्हा ऋषिदांकडे गेले, तर त्यांनी 2,500 रुपये पुन्हा काढून दिले की हे तुझ्या गाण्याचं घे, मी काय तुझं गाणं आता वापरत नाहीये. तर योगेशजी म्हणाले मी पैसे घेणार नाही ऋषिदा, कारण कसं आहे ना की मला हे सलीलदाने गाणं लिहायला सांगितलं होतं आणि आता ते गाणं तुम्ही वापरणार नाहीये, तर त्याचे पैसे घेणं ना मला योग्य वाटत नाहीये. आणि ते असं बोलून सरळ बाहेर पडले ऋषिदाच्या बंगल्यातून आणि सलीलदांना भेटले दुसऱ्या दिवशी. त्या सलीलदाने विचारलं की दिले की नाही ऋषिकेश मुखर्जींनी तुझे पैसे. योगेशजी म्हणाले की नाही मी नाही पैसे घेतले. तर सलीलदा म्हणाले मूर्ख आहेस तू, अरे पैसे घ्यायचे होते, तू मेहनत केली आहेस, तू ते गाणं लिहिलेलं आहेस, त्यांनी नाही वापरलं तर काय, आणि आपल्याला न सांगता त्यांनी ते गुलजारना व्हायला दिलं होतं गाणं. सलीलदानं जरा चिडलेलेच होते, त्यांनी लगेच ऋषिदांना फोन केला की अरे तुम्ही बघा त्या मुलाने पैसे पण घेतले नाही तुमच्याकडनं, त्याची मेहनत फुकट गेली. ऋषिदा म्हणाले अरे बाबा रे तू कशाला चिडतोस, असं कर तू ना एक योगेशला उद्या पाठव, मी एक ना गाणं त्याच्याकडनं दुसरं लिहून घेतो, जे मी क्रेडिट कास्टची जे सुरू होतं की कोण निर्माता आहे, कलाकार कोण आहे, त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये मी ते गाणं वापरेन, तू काही काळजी करू नको, त्याचे पैसे आपण त्याला देऊ, म्हणजे झालं ना हिशोब कम्प्लीट होईल. योगेशजी दुसऱ्याशी गेले, ऋषिदांनी त्यांनी सांगितलं की मला असंच एक गाणं हवं आहे, तर मला तू लिहून देशील का, आणि आपण लवकरात लवकर, आता माझं शूटिंग सुरू होणार आहे, तर लवकरात लवकर हे गाणं तू मला लिहून दे. योगेशजींनी ती सगळी सिच्युएशन ऐकली, ते घरी आले. 4थ्या मजल्यावर राहत होते, लिफ्ट नव्हती, अशा घरामध्ये ते राहत होते शेवटपर्यंत. ते त्या याच्या जिना होता, त्या जिन्यावरती बसले आणि त्यांनी पहिल्या 15 मिनिटांमध्ये गाण्याचा मुखडा लिहिला. गाण्याचे बोल होते जिंदगी कैसी है पहेली आहे, आणि नंतरच्या 6-7 तासामध्ये पूर्ण गाणं लिहिलं.
आणि हे गाणं जेव्हा रेकॉर्ड झालं मन्नाडेंच्या आवाजामध्ये, कारण त्याच्यामध्ये सगळी फिलॉसॉफी आहे, लाईफ फिलॉसॉफी, म्हणून ते मुकेशजींच्या ऐवजी मन्नाडेंच्या, आणि जसं मी म्हटलं की बॅकग्राऊंडला ते गाणं यूज करायचं होतं, तर एक वेगळ्या आवाज वापरूया म्हणून मन्नाडेंच्या कडून ते गाणं गाऊन घेतलं होतं. ते गाणं जेव्हा सेट वरती, तर तोपर्यंत शूटिंग सुरू झालं, आठवडाभरच झाला होता. गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर ऋषिदानी ते सेट वरती राजेश खन्नाला ऐकवलं, तर राजेश खन्नाने सांगितलं की दादा हे गाणं माझ्यावरती पिक्चराइज झालं पाहिजे, हे इतकं सुंदर गाणं आहे ना, हे तुम्ही बॅकग्राऊंड नका टाकू. आणि या गाण्याची ही हिस्ट्री आहे. अशा पद्धतीने गाणी तयार झाली. आता शूटिंगच्या दरम्यान काय झालं ना, ते मी पुढच्या एपिसोड मध्ये सांगते. तोपर्यंत बघत राहा मायाजाल. धन्यवाद.